जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। कसबा बावड्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारधारेचे प्रतीक संविधान आहे, जे शिवाजी महाराजांनी विचार दिले त्यांचे रूपांतर 21व्या शतकात काय असेल तर ते संविधान आहे, ज्याच्यासाठी शिवाजी महाराज संपूर्ण आयुष्य लढले, जे कार्य केले त्यांच्या विचारधारेने संविधान आले आहे। मात्र सत्ताधारी भाजपाचे हे संविधान संपवण्याचा डाव असल्याचा घणघणाट काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी केले। कसबा बावडा येथील भगवा चौक येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण राहुल गांधी यांच्या हस्ते झाले। आमदार सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बहुशास्त्रधारी भव्य पुतळा साकारण्यात आला। शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा भव्य अनावरण सोहळा शनिवारी खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या अध्यक्षतेखाली झाला। राहुल गांधी म्हणाले, देश सर्वांचा आहे, सर्वांना सोबत घेऊन जायचे आहे, अन्याय करायचा नाही, हा संदेश छत्रपती शिवाजी महाराजांनी देश आणि जगाला दिला। शिवाजी महाराजांच्या विचारधारेचे आज कोणते प्रतीक असेल तर ते संविधान आहे, जे शिवाजी महाराजांनी विचार दिले त्यांचे रूपांतर 21व्या शतकात काय असेल तर ते संविधान आहे। संविधानात एकही अशी गोष्ट सापडणार नाही ज्याच्यासाठी शिवाजी महाराज लढले नाहीत। संपूर्ण आयुष्य ते लढले, जे कार्य केले त्यांच्या विचारधारेने संविधान आले। मात्र सत्ताधारी भाजप हे संविधान संपवण्याचा प्रयत्न करत आहे। दरम्यान शिवाजी महाराजांचा पुतळा असाच उभारला जात नाही, तर आपण एखादा व्यक्ती त्यांची विचारधारा आणि त्यांच्या कार्याला मनापासून मानतो तेव्हा उभारला जातो। आम्ही पुतळ्याचे अनावरण केले, मात्र छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण आयुष्यभर ज्याच्यासाठी लढले त्यासाठी आम्ही लढलो नाही, तर पुतळ्याला काही अर्थ नाही। जेव्हा आपण छत्रपती च्या पुतळ्याचे अनावरण तेव्हा एक वचनही घेतो, ज्याच्यासाठी ते लढले त्यांच्या इतके नाही तर परंतु थोडे आपल्यालाही करायला हवे। जर शिवाजी महाराजांसारखे शाहू महाराजांसारखे व्यक्ती नसत्या तर आज संविधान नसते। याचा अर्थ शिवाजी महाराजांची विचारधारा आणि संविधान याचे थेट कनेक्शन आहे, असेही ते म्हणाले। छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्या काळी 18 पगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना केली, मात्र त्यांचा राज्याभिषेक करण्यास एक विशिष्ट विचारधारेने विरोध केला। त्याच विचारधारेशी आपण आता लढत आहोत। आपली लढाई त्या विचारधारेशी आहे। शिवाजी महाराजांच्या पुतळ्याने त्यांना इशारा दिला, पुढच्या वेळी पुतळा उभारला तर चांगल्या विचारधाराने उभारा, मात्र तुम्ही चुकीच्या विचारधारेने पुतळा उभारला त्यामुळे तो पुतळा कोसळला, अशी ही टीका राहुल गांधी यांनी केली। कार्यक्रमास काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी आमदार रमेश चेन्निथला, प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार, सुशील कुमार शिंदे, आमदार पृथ्वीराज चव्हाण, खासदार प्रणिती शिंदे, आमदार डॉक्टर विश्वजित कदम, आमदार ऋतुराज पाटील, आमदार राजूबाबा आवळे, आमदार जयश्री जाधव, आमदार जयंत आसगावकर, मालोजीराजे छत्रपती, उल्हास पवार, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष राहुल पाटील, तेजस सतेज पाटील, श्रीराम सेवा संस्थेचे सभापती संतोष रंगराव पाटील, उपसभापती अनंत श्रीहरी पाटील यांच्यासह आजी माजी संचालक तसेच DY पाटील कुटुंबातील सर्व सदस्य, कसबा बावडा लाईन बाजारामधील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री स्वप्नील पाटील सह। जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट। जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा। 80 87 820 897।